नमस्कार, मी पंजाब डक. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो 10 जुलैपर्यंत चांगला दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हवामान खात्याचा एक धक्कादायक सर्वे आज समोर आला आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जी बातमी तुम्ही आजपर्यंत कुठेही ऐकली नसेल. गेल्या 15 दिवसांपर्यंत पाऊस येणार नाही, दुष्काळ पडणार, जमीन कोरडी राहणार अशा बातम्या येत होत्या. पण आज परिस्थिती संपूर्णपणे पालटली आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये असा पाऊस पडणार आहे की नदी, नाले, ओढे सगळं काही तुडुंब भरून वाहणार आहे. हवामान खात्याकडून यासाठी डबल रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी असं काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा सतर्कतेचा इशारा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बांधवांनो, आधी हे समजून घ्या की गेल्या 15 दिवसात पाऊस का थांबला होता. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी गरम वातावरण निर्माण झालं होतं. याला शास्त्रीय भाषेत एल निनोचा परिणाम असं म्हटलं जातं. यावर्षी एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे मान्सून जवळपास 15 दिवस उशिराने आला. त्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले होते. पेरणी कधी करायची, बी बियाणे कधी टाकायचे याबद्दल मोठी अनिश्चितता होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध अवकाश संस्था नासा यांच्या माध्यमातून उपग्रहाने अरबी समुद्रावर एक अत्यंत महत्त्वाचं छायाचित्र टिपलं आहे. त्यात दिसतंय की अरबी समुद्रावर प्रचंड मोठे ढगांचे थर जमा झाले असून ते वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्याच वेळी बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. या दोन्ही शक्तींनी एकत्र येऊन महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर चौपट केला आहे. हवामान विभागाचे अधिकारी स्पष्टपणे सांगतात की जो पाऊस गेल्या 15 दिवसात पडला नाही तो आता एकत्रित कोसळणार आहे. थांबा, ही वादळापूर्वीची शांतता होती, आता खरी माहिती आली. त्याचबरोबर आता खरी वेळ आली आहे. बांधवांनो, हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची आज 4 गटांमध्ये विभागणी केली असून प्रत्येक गटाची माहिती नीट समजून घेऊया. पहिला गट म्हणजे डबल रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. या गटातील जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 7 ते 8 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि काही भागामध्ये ढगफुटी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवघ्या अर्ध्या ते 1 तासात 200 ते 300 मिलीमीटर पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे नदी नाले एकत्र येऊन गावे पाण्याखाली जाण्याचा धोका देखील हवामान खात्याचे ज्येष्ठ अभ्यासक यांनी वर्तवला आहे. तर मित्रांनो, दुसरा गट म्हणजे आपला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत पाहूया सविस्तर. त्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस. या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. जमीन पूर्णपणे ओली होईल. पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा देखील ऑरेंज अलर्ट मध्ये येत असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे आता तिसरा गट म्हणजे येलो अलर्ट जारी केलेला गट. त्यामध्ये वादळी वारे आणि हलका पाऊस. या भागात आभाळ येईल, वादळी वारे सुटतील, पण पाऊस मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील. त्याचबरोबर शेवटचा गट म्हणजे चौथा गट, कोरडे वातावरण. या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत पावसाचा एकही थेंब पडणार नाही. जर पडला तर त्याची शक्यता फार कमी आहे. फक्त आभाळ येईल आणि कोरडे वारे वाहतील. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये हे विशेष सांगायला हवे. आता सांगतो प्रत्येक भागाची परिस्थिती. कोकण आणि घाटमाता रेड अलर्ट वर आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षातील सर्वात भीषण पावसाची नोंद होण्याची दाट शक्यता आहे. पूर परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. रायगडमधील नागरिकांनी नदीकाठी राहू नये. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि घाटमाता परिसरात
अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. डोंगर उताराच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी आजच सुरक्षित ठिकाणी जावे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूरकरांनो सावध राहा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून समुद्राला उधाण आल्याने मुसळधार सरी कोसळतील. मासेमारी करणाऱ्यांनी आज समुद्रात जाऊ नये हे विशेष सांगणे आवश्यक आहे. मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट. आता मी सांगणार आहे ऑरेंज अलर्ट मध्ये असणारे जिल्हे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि घाटमाता परिसरात काल 2 तासात एका गावाला पाण्याने वेढले. अशीच परिस्थिती आज पुन्हा होण्याची शक्यता आहे. जुन्नरकरांनी अत्यंत सावध राहावे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नद्यांना पाणी येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा ऑरेंज अलर्टवर. लातूर जिल्ह्यात सन 2025 मध्ये जसा ढगफुटीचा अनुभव आला तशाच प्रकारचा इशारा आज पुन्हा देण्यात आला आहे. लातूरकरांनो रात्री अजिबात गाफील राहू नका. बीड जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसापासून विविध भागांमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पाऊस पडत आहे. आज रात्रीची देखील हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अचानक पूर येण्याचा धोका असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. विदर्भ येलो अलर्टवर. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आज रात्री दुप्पट होणार आहे. जळगाव जिल्ह्यात नदी नाले एकत्र आल्याने सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरातच राहा. बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. शेतकरी मित्रांसाठी गेल्या 15 दिवसापासून पेरणीची चिंता होती. जमीन कोरडी होती. बी बियाणे खरेदी करायची की नाही याची चिंता होती व प्रश्न पडला होता. आज त्या सर्व चिंता आणि प्रश्न संपलेले आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे त्या जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत जमीन पूर्णपणे ओली होणार आहे. पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पाऊस जास्त असेल तर लगेच पेरणी करू नका. पाऊस थांबल्यानंतर जमिनीत ओल व्यवस्थित मुरू द्या, मग पेरणी करा. अन्यथा बी वाहून जाण्याचा धोका आहे. मित्रांनो, ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पेरणीसाठी अत्यंत उत्तम आहे. जमीन मशागत झाली असेल तर 2-3 दिवसात पेरणी करता येईल. येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजून थोडी वाट पाहावी लागेल. पाऊस अपुरा असेल तर पेरणी केलेलं बी उगवणार नाही. आणि ज्या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत पाऊस नाही त्या जिल्ह्यामध्ये घाईघाईत पेरणी करू नका. 15 जुलै नंतर चांगला पाऊस पडेल तेव्हाच पेरणी करणे फायदेशीर ठरेल. नाही तर दुबार पेरणीचा खर्च सहन करावा लागेल. शेतकरी मित्रांनो, एक सल्ला आवर्जून ऐका. हवामान विभागाचा अंदाज हा शक्यता असतो, निश्चित नसतो. त्यामुळे तुमच्या गावातील अनुभवी शेतकरी आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पेरणीचा निर्णय अजिबात घेऊ नका. शेतकरी बांधवांनो व इतर महाराष्ट्रातील नागरिकांनो, आता सांगतो काय काळजी घ्यायची आहे ते. नदीकाठच्या रहिवाशांसाठी खास माहिती. आज रात्री नदीपासून दूर राहा. धरणांचे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. लाखो क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. नदीच्या पात्राबाहेर अजिबात जाऊ नका. मासेमारी आज रात्री करू नका. डोंगर उताराच्या रहिवाशांसाठी माहिती. कोकण आणि घाटमाता परिसरात दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. गेल्या काही दिवसात जमिनीत पाणी मुरल्यामुळे डोंगर खचण्याची शक्यता वाढली आहे. तुमचं घर डोंगर उतारावर असेल तर आजच रात्री नातेवाईकांकडे राहायला जा. आता माहिती आहे सर्व नागरिकांसाठी. विनाकारण रात्री घराबाहेर पडू नका. वाहन चालवणे टाळा. विजांच्या कडकडाटात झाडाखाली उभे राहू नका. घरात साठवणीचे पाणी आणि आवश्यक औषधे जवळ ठेवा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा. शेतकरी बांधवांसाठी रात्री शेताकडे जाऊ नका. पाण्याचा प्रवाह पाहायला नाल्याकडे जाणे टाळा. प्रशासनाने NDRF आणि आपत्कालीन पथके सज्ज केली आहेत. कोणत्याही अडचणीत जिल्हा आपत्कालीन क्रमांकावर फोन करा. बांधवांनो, आता पाहूया पुढील 10 दिवसाचं चित्र काय आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार जून महिन्याचा हा शेवटचा आठवडा म्हणजे 30 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. समुद्र सपाटीपासून वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत तीव्र असल्याने अरबी समुद्रातून सतत बाष्प महाराष्ट्रावर येत राहील.
पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाटमाथ्याला पावसापासून सुटका नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस सक्रिय होईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आता पाऊस नाही त्यांनी निराश होऊ नका. पाऊस येणारच आहे, थोडी वाट पहा. एक महत्त्वाची बातमी, यावर्षी एल निनो असला तरी हवामान शास्त्रज्ञांच्या मते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा आहे. बांधवांनो, आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट एकाच वाक्यात सांगतो, सतर्क राहा, घाबरू नका. प्रशासन, NDRF, हवामान विभाग सगळे तुमच्यासाठी सज्ज आहेत. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि शेजाऱ्यांना या माहितीपासून वंचित ठेवू नका. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. शेअर करा, फॉरवर्ड करा, कारण एक शेअर कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. अशाच प्रकारच्या हवामानाच्या ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.